नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडक्या बहिणींचे डोळे लागलेले आहे ते आता मे महिन्याच्या हप्त्याकडे. लाडक्या बहिणी वाट बघत आहे मे महिन्याच्या हप्त्याची. आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या बहिणींनासुद्धा आता मार्च आणि एप्रिल हप्ता मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार का? आणि मे महिन्याचा GR कधी निघणार आहे? मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे? लाडक्या बहिणींना पैसे बँकेत कधी जमा होणार? कधी वितरण सुरू होणार आणि कधी DBT होणार? मंत्री आदितीताई तटकरे या काय म्हणाल्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल? या सर्व गोष्टी महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि काय आहे आजचे न्यूज अपडेट? लाडकी बहीण योजनेचे आजचे काय न्यूज अपडेट आहे ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर लाडक्या बहिणी बघा, दररोज हे न्यूज अपडेट बदलत असते. त्यामुळे रोजच्या ज्या घडामोडी असतात, रोजचे जे काही अपडेट असते लाडकी बहीण योजनेबद्दल ते आपणा सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. लाडक्या बहिणी, माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणीसुद्धा, आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल हप्ता आला नाही अशा लाडक्या बहिणीसुद्धा, आणि ज्या लाडक्या बहिणींना आता फक्त मे हप्ता हवा आहे अशा लाडक्या बहिणीसुद्धा, म्हणजे सगळ्या ओव्हरऑल संपूर्ण ऑडियन्स, संपूर्ण माझा यूट्यूब परिवार, संपूर्ण माझा फेसबुक पेज परिवार, आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर लाडक्या बहिणी बघा, सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊयात की ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचे EKYC राहिल्यामुळे त्यांना मार्चपासून हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. आणि हे अपडेट स्वतः मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे. तर ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना मार्चपासून हप्ते आले नाहीत अशा लाडक्या बहिणींना आता पुन्हा EKYC करण्यासाठी संधी ही पुन्हा देण्यात आलेली आहे. आता पुन्हा तुम्ही EKYC करू शकतात. परंतु लाडक्या बहिणी, हे कधीपासून सुरू होणार तसे अपडेट आले की आपल्या चॅनलवर लगेचच व्हिडिओ येणार. लाडक्या बहिणी बघा, EKYC जर तुमची राहिलेली आहे मग ती कुठल्याही कारणांमुळे असू देत, परंतु आता तुम्हाला पुन्हा EKYC करण्यासाठी संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी अत्यंत महत्त्वाचे अपडेट लक्षात घ्या. EKYC प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे या विषयावर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओज आलेले आहेत. आणि मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की जूनमध्ये EKYC प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मग आता जून महिन्यामध्ये किती तारखेला EKYC प्रक्रिया सुरू होणार तसे काही अपडेट अजूनपर्यंत आले नाही. त्याबद्दल अपडेट आले की लगेच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार. बघूयात पुढचे अपडेट. ज्यांना मार्च आणि एप्रिल हप्ता आला नाही त्यांना मे हप्ता मिळेल का? तर हो, मिळेल. परंतु कोणाला हेही जाणून घ्या. बघा, आता भरपूर लाडक्या बहिणींनी EKYC केली तरी पण त्यांना मार्च आणि एप्रिल हप्ता आलेला नव्हता. मग अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत, तुमचा जर डेटा, तुमचे जर फेर तपासणी ही पूर्ण झालेली असेल, EKYCची, तुमच्या कागदपत्रांची आणि तुमच्या सगळ्या गोष्टींच्या जी अपडेट आहेत हे सगळं जर कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला नक्की मार्च आणि एप्रिल हप्ता हा मे महिन्याच्या हप्त्यासोबत मिळणार आहे. तर लाडक्या बहिणी, आता मार्च आणि एप्रिल हप्ता हा कोणाला नाही मिळणार? तर ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिलेली आहे आणि आता तुमची EKYC ही होणार आहे प्रक्रिया सुरू झाल्यावर, परंतु आता सध्या तरी तुमचे हे हप्ते समजा जर राहिले मे हप्त्यासोबत तुमचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता जर राहिला
तर तुम्हाला पुढे नंतर हप्ते मिळणारच आहेत, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आणि पुढचं अपडेट काय आहे बघा, तर ज्या लाडक्या बहिणी आता निकषांमध्ये नाही बसत, ज्या लाडक्या बहिणी निकष पार करत नाही आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, अशा लाडक्या बहिणींचा संपूर्ण डेटाबेस आता सरकारपर्यंत पोहोचलेला आहे आणि सरकारने या डेटाबेसची फेरतपासणी केलेली आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी, स्पष्ट भाषेत सांगायला झालं तर नियमांमध्ये ज्या बहिणी नाही बसत, ज्या बहिणी निकषांमध्ये नाही बसत, आता अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून कायमचं अपात्र करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या लाडक्या बहिणींना यापुढील हप्ता मिळणार नाही. बघूयात पुढचं अपडेट. आता लाडकी बहीण योजनेमध्ये लाडक्या बहिणी ज्या नियमांमध्ये आणि निकषांमध्ये बसत आहे आणि ज्या लाडक्या बहिणींचे कागदपत्र बरोबर आहेत, म्हणजे तुम्ही म्हणाल आमचे पण कागदपत्र आम्ही बरोबर जोडलेले होते अर्ज करताना, फॉर्म भरताना. हो, परंतु आता समजा तुमचं आधार कार्डवरील नाव वेगळं आहे, अर्ज करतानाचं नाव वेगळं आहे आणि जन्मदाखल्यावरचं नाव वेगळं आहे. असं जर असेल तर मात्र तुम्हाला हप्ते मिळणार नाही, कारण की फेरतपासणीमध्ये तुमचा डेटा हा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे आता अशा बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत. जवळजवळ 10 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांचा म्हणजे कर भरणारे, म्हणजे त्यांच्या कुटुंबात हे कर भरणारे आहेत आणि सरकारी कर्मचारी म्हणून ते आहेत कार्यरत. आणि 14,000 पुरुष जे आहेत ज्यांनी लाभ घेतला लाडकी बहीण योजनेच्या नावाने, आता अशा लाडक्या बहिणी म्हणजे पुरुष जे 14,000 आहेत त्यांच्याकडनं 8 महिने झाले सरकार पैसे वसूल करत आहे. आणि जे सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला त्यांच्याकडनं सुद्धा सरकार वसूली ही सुरू आहे. आणि लाडक्या बहिणी ज्या अशा होत्या की त्या नियमांमध्ये बसत नव्हत्या, निकषांमध्ये बसत नव्हत्या, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होतं, अशा लाडक्या बहिणी तरीसुद्धा यांना आवश्यकता नसताना पण जर अशा लाडक्या बहिणींनी लाभ घेतला आहे, अशा लाडक्या बहिणींकडनं सरकार पैसे वसूल करणार नाही, असे स्पष्ट मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेले आहे की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींकडनं पैसे वसूल करणार नाही. आता राहिले पुढची अपडेट. तर मंत्री आदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री, या लवकरच मे महिन्याच्या हप्त्याचे अपडेट देणार आहे. त्यामुळे 15 जून नंतर मे महिन्याच्या हप्त्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरेंनी अपडेट दिले की लगेचच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे.